नमस्कार. नानीज मोहन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आमच्याकडे बनते गरमागरम ज्वारीची भाकरी. आता ज्वारीची भाकरी म्हटली की झुणका आलाच. आज आपण झुणकाही बनवणार आहोत, पण रोजच्या सारखा नाही, थोडासा वेगळा. चला तुमच्या सोबत पण शेअर करते. सगळ्यात आधी मी इथे घेते चण्याचं पीठ म्हणजे बेसन, आणि हे मंद गॅसवर सुगंध सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. छान खरपूस सुगंध यायला लागला की समजायचं आपलं पीठ तयार आहे. दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच कढईत मी घेतलंय 2 मोठे चमचे तेल. इथे थोडंसं तेल आपल्याला जास्त लागेल. त्याच्यात घालते 1 छोटा चमचा जिरं. इथे आलं, लसूण आणि मिरची थोडीशी ठेचून घेतलेली आहे ती घालते. दोन मिनिटं सगळं हे छान फ्राय झालं की याच्यात घालते 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे आणि 2-3 मिनिटं ते परतून घेऊया. आता इथे घालते बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी. ही एक मध्यम आकाराची मेथीची जुडी आहे. ती स्वच्छ धुवून मी एका किचन टॉवेलवर ठेवली आणि सगळं पाणी निथळून झाल्यावर बारीक चिरून घेतली. त्याच्यात घालते मीठ, फक्त 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता ही आपली मेथीची भाजी तयार आहे. त्याच्यात घालते 1 चमचा गूळ, थोडीशी हळद पावडर, मिरची पावडर एकदम कमी घालते कारण आपण याच्यात हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत, आणि फक्त पाव चमचा गरम मसाला. आता या भाजीत आपण भाजून ठेवलेलं थोडं थोडं पीठ घालून छान मिक्स करून घेऊया. जितकं त्या भाजीत मावेल तितकं थोडं थोडं घालायचं आणि छान मिक्स करायचं. आता याच्यावर थोडा थोडा पाण्याचा हपका मारून हे परत छान मिक्स करून घ्यायचं. मी एक 3-4 वेळा पाण्याचा हपका मारून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता फक्त 2 मिनिटं हे झाकून ठेवूया. आणि तुम्ही बघू शकता आपला मेथी झुणका तयार आहे. याच्यावर घालूया थोडंसं ओलं खोबरं आणि थोडी ओली कोथिंबीर. गॅस बंद करते. आणि तुम्ही बघू शकता झणझणीत असा आपला मेथी झुणका तयार आहे. भाकरी चपाती सोबत याचं कॉम्बिनेशन अगदी मस्त आणि करायला म्हणाल तर अगदी सोपा. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना पण शेअर करा. परत भेटू लवकरच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.